नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. निवडणुका का करवतात? आता हा फार मोठा प्रश्न झालाय. निवडणुका घेतातच कशाला? कशाला एवढा खर्च करायचा? कशाला एवढं नाटक करायचं हो? सरळ-सरळ बी आणि त्यांच्या सहयोगी मित्रांची लिस्ट घ्यायची आणि अनाउन्स करायची, की हे जिंकले. कारण सुरतमध्ये मागच्या लोकसभेमध्ये एक झलक आम्ही पाहिली होती, की बी उमेदवार सोडून बाकी सगळ्याच उमेदवारांनी विथड्रॉ केलं. मरता क्या न करता. जिवंत राहायचं आणि ते सगळं करायला पाहिजे रे बाबा. त्यांनी विथड्रॉ केलं आणि तो निर्विरोध लोकसभेवर आला. हा प्रयत्न एक इंदोरमध्ये सुद्धा केला गेला. काँग्रेसचा तर विड्रॉ झाला. पण इंदोरमध्ये काही अपक्ष अडून राहिले. त्यामुळे ती निवडणूक झाली. पण एकतर्फा झाली. आता ती सॅम्पल टेस्टिंग नंतर थोकमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात हे महानगरपालिका इलेक्शन्समध्ये होत आहेत. आणि जिथे ते कोणी होऊ देत नसेल, तर त्यांची कशी त्यांना धमक्या दिल्या जातात. याचा उत्तम पुरावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे स्पीकर आहेत आमचे नार्वेकर साहेब, ते कुलाब्यातून भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत. आता कसं असतं, एक वेळा स्पीकर झाला तो कुठल्याही राजकीय दलाचा नसतो. तो कुठेही प्रचाराला जात नाही. तो स्टार प्रचारक नसतो. हां, तो मतदाता म्हणून मतदान देऊ शकतो. पण तो कुठल्याही निवडणूक संबंधी कामात नसतो. कुलाब्यामध्ये फॉर्म जमा करायचे 5 वाजता. तिथे हरिभाऊ राठोड, जे बी पूर्व नेता, खासदार, यवतमाळचे पूर्व खासदार, ते तिथे पाहत होते, की लाईन लंबी लागलेली आहे. अधिकारी कामचुकारपणा करतायत, वेळ काढतायत. बऱ्याच लोकांनी पैसे जमा केले, पण त्यांचे फॉर्म जमा झाले नाही. कारण तिथे राहुल नार्वेकर उभे होते. असा दावा केलाय हरिभाऊ राठोडने. आणि ते जाणून-बुजून डिले करत होते. कारण त्यांना तिथे लोकांना फॉर्म न भरवणं हे जास्त सोयीस्कर वाटत होतं. कारण त्यांचे स्वतःचे फार जवळचे नातेवाईक, रक्ताचं नातं असलेले लोकं निवडणूक लढत होते. परिवारवाद फक्त आपल्याला राहुल गांधीकडेच दिसतो बरं का. राहुल म्हणजे विरोधी पक्षांकडेच वाद आहे. मग तो काँग्रेसमध्ये असतो, तो समाजवादी पार्टी अखिलेश यादवकडे असतो किंवा मग तो आर-जे-डीमध्ये लालू यादवच्या परिवारामध्ये असतो. बाकी यांचे परिवार ते परिवार निवडणुका लढतात तिथं परिवारवाद नसतो. ही भाजपाची नवीन परिवारवादाची हे आहे. तर यांच्या परिवारातले 2 रक्ताचे संबंधी बिलकुल निवडणूक लढत होते. तिथे बाचाबाची झाली. ते अधिकाऱ्यांवर सांगत होते, "तुम्ही का भाई पैसे घेतल्यावरही का फॉर्म जमा करत नाही?" ते म्हणाले, "वेळ झाली." टेक्निकल. ते टेक्निकल कसं तुम्ही जाणून-बुजून वेळ काढला. तर त्या अधिकाऱ्यांवर का दबाव आणतात म्हणून आमचे राहुल नार्वेकर बोलायला लागले, स्पीकर साहेब. आणि तो व्हिडिओ काय आहे? काय-काय गोष्टी झाल्या हे तुम्ही स्वतः ऐका. ऐकलं? थोडा मोठा व्हिडिओ होता. नार्वेकरांनी त्यांना धमकी दिली आणि नार्वेकर त्याला म्हणतात, "यवतमाळमध्ये निवडणुका लढता, मुलुंडमध्ये राहता आणि कुलाब्यात कशाला येतात?" प्रश्न असा आहे, तो तर तो काँग्रेसचा नेता आहे सध्या. हरिभाऊ राठोड. बंजारी समाजचा नेता आहे तो. तो कुठेही जाऊ शकतो. मोदीजी गुजरातमध्ये राहतात. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढतात आणि येतात ना महाराष्ट्रात भाषणाला. त्यांना विचारा की, "काय काम आहे तुमचं महाराष्ट्रात?" पण तिथं फुलं घेऊन उभे राहतात. तुम्ही कोण विचारणार? दुसरी गोष्ट स्पीकर त्या कार्यालयात करतच काय होते हा फार मोठा प्रश्न आहे. तो बी कार्यकर्ता नव्हता. राजीनामा द्या ना स्पीकर पदचा.
अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, सामान्य कार्यकर्ता, आमदार म्हणून तिथे लढा, तुम्हाला कोण रोखतंय? पण स्पीकर तिथे कसे गेले? निवडणूकमध्ये आचारसंहिता असते आणि आचारसंहिता असली की तिथे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन हे निवडणूक आयोगाच्या हाताखाली असतं. तुम्ही कोण्या अधिकारी आणि पोलीस कमिशनरला फोन करून सांगितलं की त्या राठोडची इमिजिएटली तुम्ही हे काढून घ्या, सुरक्षा काढून घ्या. सुरक्षा देण्यासाठी काही तर क्रायटेरिया असेल. तो क्रायटेरिया पूर्ण केल्यावरच त्यांना सुरक्षा मिळाली असेल. तर सुरक्षा काय कोणाच्या एका फोनवर काढण्यात येते का? त्याची पण एक काहीतरी क्रायटेरिया असावी. आणि त्यांना धमकी दिली, मी तुमचे सगळे प्रिव्हिलेज काढून टाकील. म्हणजे बापरे! स्पीकर नाही, कोण बोलतंय कोण? राजकीय गुंड आहात का? भाषा? जा रिटायर्ड झालं, खूप झालं. मोदींना सांगा ना 75 वर्ष झाली रिटायर्ड व्हा. तिथे तर तुम्हाला मोदी 29 नंतर 39 पर्यंत पाहिजे. हरिभाऊ राठोड एक बंजारा समाजाचा आहे. तुम्ही सवर्ण समाजाचे आहात. म्हणून तुम्ही त्या बंजारा समाजाच्या ओबीसीच्या माणसाला तुम्ही असं बोलणार की तू रिटायर्ड हो. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी खूप तुम्हाला दिलं, आता तुम्हाला द्यायला पाहिजे. गोपीनाथ मुंडेंनी पूर्ण भाजपालाच दिलं. भाजपाने काय दिलं त्यांना? त्यांच्या मुलींची काय अवस्था केली भाजपच्यपांनी. तेव्हा नार्वेकरांना गोपीनाथ मुंडेंबद्दल प्रेम नाही आलं. तेव्हा तोंडात बर्फ ठेवून बसले होते. आणि हा काय प्रकार किती ठिकाणी निर्विरोध दादागिरी हो. आता लिस्ट पहा. कल्याण डोंबिवली. काय आहे कल्याण डोंबिवली? कल्याण डोंबिवली म्हणजे हा शिंदे साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं नाक आहे हो. मुलगा एकनाथ शिंदे तिथं खासदार आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाचे 12 तर शिंदे गटाचे 6 उमेदवार निर्विरोध निवडून आले. रेखा चौधरी बीजेपीची, आसावरी नवरे बीजेपीची, रंजना पेनकर बीजेपी, ज्योती पाटील बीजेपी, मंदा पाटील बीजेपी, महेश पाटील बीजेपी, मुकुंद पेडणेकर बीजेपी, सई शेलार बीजेपी, दीपेश म्हात्रे बीजेपी, जयेश म्हात्रे बीजेपी, हर्षदा भोईर बीजेपी, रवीना माळी बीजेपी. ग्रेट. तेच नव्हे, एकनाथ शिंदेच्या ग्रुपचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, हर्षल मोरे, वृषाली जोशी, रेश्मा निचल, ज्योतिराजन मराठे, एकनाथ शिंदे असे 18 लोक निर्विरोध. पनवेलमध्ये भाजपाचे 6 निर्विरोध. नितीन पाटील निर्विरोध, ममता प्रीतम म्हात्रे निर्विरोध, दर्शना भगवान भोईर निर्विरोध, मुग्धा गुरुनाथ लोंढे बिनविरोध, अजय तुकाराम बहिरा निर्विरोध, प्रियंका तेजस कांडपुळे बिनविरोध. हरिभाऊ राठोडनी स्टेटमेंट केलंय. त्यांनी सांगितलं की उद्या जर माझ्या जीवाला काही झालं तर आतमधला सीसीटीव्ही फुटेज पाहायचा आणि त्याच्यात तुम्हाला गुन्हेगार दिसतील. दुसरीकडे नार्वेकरनी पुन्हा लिपापोती करण्यात, नाहीतर मी गेलो होतो मग त्याच्यानंतर बाहेर आलो होते, आतले लोक दबाव करत होते वगैरे. अरे त्या लोकांवर जर, अधिकाऱ्यांवर जर दबाव करत असेल तर तुम्हाला काय बोलायची गरज? ते अधिकारी सांभाळतील ना. अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला पाळलंय का तिथे बॉडीगार्ड म्हणून? की साहेब तुमच्या एरियात आम्ही आहोत, जरा बॉडीगार्ड म्हणून येता का, बाउन्सर म्हणून? बाउन्सरच्या भूमिकेत तुम्ही कसे? पोलीस दंडुक्याने मारेल तर पोलिसांचं काम, तुम्हाला काय बोलायची गरज? स्पीकरची एक मर्यादा असते. या महाराष्ट्राने फार मोठमोठे स्पीकर दिलेले आहेत देशाला. देशाचा पहिला स्पीकरच मालवणकर महाराष्ट्रात नव्हता. जोशीजी महाराष्ट्रात नव्हते. केंद्रात लोक तिथे स्पीकर शिवराज पाटील स्पीकर होते. सुमित्रा महाजन महाराष्ट्राची लेख ती होती तिथे स्पीकर. त्यांनी सगळ्यांनी मर्यादा पाळल्या. निवडणूक जिंकवण्यासाठी इतक्या खालच्या लेवलवर लोक उतरतात, हे
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल नाही. पण आता कसलं महाराष्ट्र, कसली संस्कृती? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आता या सगळ्या भाजपवाल्यांना हा प्रश्न. विठ्ठल, विठ्ठल. आज एवढंच. पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत, तोपर्यंत पाहत राहा. द न्यूज लॉन्चर मराठी.